स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने, आशीर्वादाने तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये जे काही अडचणी, जे काही संकट आहेत ते दूर होऊ द्या आणि तुमच्या इच्छा सर्व स्वामी समर्थ महाराज पूर्ण करोत, हीच आपण आज स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आपण आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका चांगल्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे आपल्या सर्वांचाच आहे. जसं की आपल्या जीवनामध्ये खूप काही साऱ्या अडचणी आहेत. आपण कुठेतरी एखाद्या जागेवर किंवा फसलेलो आहोत, किंवा जसं की आपल्याला कुणीतरी आपल्याशी काहीतरी गेम खेळत आहे, एखादी घरातली व्यक्तीसुद्धा आपल्या विरोधात उभी आहे, किंवा एखादी असं झालेलं आहे की आपल्याला एखादं संकट आलेलं आहे, किंवा आपल्याला आजारानं सुद्धा खूप घेरलेलं आहे, किंवा छोटे मोठे आजार हे आपल्याला नेहमीच होतात आणि त्यामुळे आपलं जीवन विस्कळीत होत आहे. आयुष्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की काही इच्छा पूर्ण झाल्याच नाहीत. खूप प्रयत्न केले पण इच्छा पूर्ण होतच नाहीत. अशा ज्या अनेक अडचणी आपल्या सभोवताली आपल्या आयुष्यात आहेत त्या नक्कीच बदलणार. फक्त एक स्तोत्र तुमचं आयुष्य बदलेल आणि हे स्तोत्राच्या वाचनाने तुमच्या जीवनाला एक चांगली दिशा मिळेल. कारण बघा, ज्या गोष्टी नशिबात आहेत त्या तर आपल्याला मिळतच असतात, पण कधीकधी नशीबसुद्धा बदलत असतं. मंत्र, स्तोत्र, भक्ती आणि श्रद्धेनं आणि त्यावर असलेल्या विश्वासाने. कारण देवाजवळ गोष्टीच्या गाठी सुटल्या जातात. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या राहिलेल्या आहेत, ज्या गोष्टी आपल्याकडून आपल्या खूप इच्छा असतानासुद्धा आपल्याला मिळत नाहीत, आपण प्रयत्न करतो, मेहनत घेतो, पण ती गोष्ट आपल्याला मिळतच नाही. मग तो जॉब असो, किंवा विवाहासंबंधीच्या गोष्टी असो, किंवा इतर काही तुमच्या इच्छा असतील त्या असो, व्यवसाय असो, कोणतंही काही असेल आपल्या आयुष्यात, तरीही आपल्या आयुष्यात या फक्त एका स्तोत्राच्या पठणाने आपल्या जीवनामध्ये अनेक बदल घडून येतील. आपलं आयुष्य जसं आपल्याला पाहिजे त्या गोष्टीनं सुरळीत चालेल. म्हणजे आपण जे काही चांगल्या गोष्टी करायला निघालोत आणि त्या राहिलेल्या असत्या, तर त्या चांगल्या गोष्टीच्या मागे नक्कीच या स्तोत्रामुळे आपल्याला बदल घडून येतील. कारण अशी कुठलीही गोष्ट या आयुष्यात अशक्य नाही. एखादा आपण जर प्रयत्न केला त्या गोष्टीविषयी, आणि एक दैविक शक्ती अशी असते की आपण खूप हारतो ना, त्यावेळेला देवाचं नाव घेतो आणि म्हणतो की नाही, आता जी काही एखादी दैविक शक्तीच या लोकांना वाचू शकेल. कारण देवी शक्ती जी असते ना, तर त्या शक्तीमागे खूप मोठं एक काहीतरी दडलेलं असतं. कारण देवाला ज्या वेळेला आपल्याला काही द्यायचं असतं ना, त्यावेळेला देव निश्चितच आपल्याकडून काहीतरी, आपल्याकडून एखादी सेवा, भक्ती हे करून घेतात आणि ती गोष्ट आपल्याला देत असतात. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याच गोष्टीवर चर्चा करणार आहोत की आपल्याला एका स्तोत्राचं वाचन करायचं आहे. आता हे स्तोत्र अगदी 9 श्लोकाचं स्तोत्र आहे आणि 9 श्लोकाच्या स्तोत्रातूनच आपल्याला अनेक समस्यांचं निवारण होणार आहे. कारण अनेक समस्या या 9 श्लोकामधूनच आपल्या निघून जाणाऱ्या आहेत. आपल्याला काही गोष्टी जीवनामध्ये अनेक वेळा त्या गोष्टीविषयी इतकी खंत वाटते की माझ्या हातातून ही गोष्टी का निसटली असेल, माझ्यासमोर भरलेलं ताट होतं पण मला ते खाता आलं नाही. अशा अनेक गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. तर बघा, हे स्तोत्र कधी वाचायचं आहे? हे स्तोत्र तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही वाचा. असं नाही की हे स्तोत्र तुम्ही वाचता आणि याचा फायदा दुसऱ्याला होणार. म्हणजे हे स्तोत्र स्वतःसाठीच वाचन करायचं आहे. आपण दुसऱ्यासाठी हे स्तोत्र वाचन करून त्याला त्या सेवेचं फळ देऊ शकत नाहीत. ही सेवा आहे तर ही सेवा फक्त आपल्यासाठीच आहे आणि ही आपण ही सेवा करू शकणार नाहीत. म्हणजे काही मुलासाठी किंवा आपण घरातल्या व्यक्तीसाठी एखादी महिला नाही करू शकणार. स्वतःलाच याचं वाचन करावं लागणार. ज्यांना वाटतं की आपल्याला काही गोष्टी देवाकडून मागून घ्यायच्या आहेत, कोणती एखादी इच्छा, मनोकामना, किंवा काही आपल्यावरचं संकट दूर करायचं असेल, जे काही तुमच्या आयुष्यात अडचणी असतात त्यांना मार्ग मिळवायचा असेल, तर आपल्याला या स्तोत्राचं वाचन करायचं आहे. बघा, त्या स्तोत्राचं नाव आहे नवग्रह स्तोत्र. नवग्रह स्तोत्र म्हणजे 9 ग्रहांचं स्तोत्र आहे. 9 ग्रहांची स्तुती यामध्ये दिलेली आहे. कारण आपण कधीही म्हणतो ना की आपल्याला काहीतरी ग्रह मागं लागलेले आहेत. आता कोणता ग्रह आपल्या मागं लागला आहे हे आपल्याला माहीत नाही. 9 श्लोक आहेत 9 ग्रहाचे आणि त्यानंतर त्यांची जे काही पठणाचं जे काही आपल्याला फलश्रुती मिळणार आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. एकूण असे 12 श्लोकाचं हे नवग्रह स्तोत्र आहे. आता नवग्रह स्तोत्रामध्ये इतकं मस्त त्याची सुरुवात पण आहे. जपा कुसुम सकाशम काश्यपेयम
महेदुतिम तमोरी सर्व पापग्नम प्रणोती सिम दिवाकरम, म्हणजे सर्व पापांचा नाश करणारा असं हे स्तोत्र आहे, म्हणून याचा पहिल्या श्लोकामध्येच उल्लेख आलेला आहे. आणि दुसरा श्लोक, दधी शंख तुषाराभम शिरोधार नव संभवम नमामि शेषिनम सोमम शंभुर्मुकुटम भूषणम, म्हणजे या पहिल्या सोमग्रहापासून सुरुवात झालेली आहे आपल्याला स्तुती करण्यासाठी. आणि शेवटची ओवी मी तुम्हाला आणखी सांगते की ग्रह नक्षत्रजा पीडास्तकर्ण अग्नी संबुद्धावा ता सर्वा प्रश्नम यांती व्यासो बुभ्रेद न संशया, म्हणजे तुम्हाला ज्या काही ग्रहाच्या पीडा आहेत त्या पूर्ण निवारण त्याचं होऊन तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख मिळेल, असं या श्लोकाचं अर्थ तुम्हाला दिलेला आहे. आणि खरंच हे जे श्लोक आहेत ते 12 श्लोक असलेलं हे नवग्रह स्तोत्र आपल्याला दररोज वाचन करायचं आहे. बघा, दररोज. आता कधी असं आपल्याला वाटतं की एखादा रोज सेवा कशी करणार, पण या सेवेसाठी फक्त 5 मिनटाचाच वेळ लागतो आणि 5 मिनटं आपण आपल्या चांगल्या आयुष्यासाठी खरंच देऊ शकतो. कुठल्याही ग्रहाची पीडा ही आपल्याला सतवणार नाही. गुरुबळ जर पाठीशी नसेल तर सहसा आपले कामे होत नसतात. शनिग्रह जर मागे असेल तर आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणजे अनेक ग्रहाचं एक वेगवेगळं महत्त्व आहे आणि या 9 ग्रहांचं वर्णन यामध्ये आलेलं आहे. तुम्हाला मी 2च फक्त श्लोक म्हणून दाखवलेत, बाकीचे हे 12 श्लोक आपल्याला दररोज म्हणायचे आहेत यामधले. तर या 12 श्लोकाचं जे नवग्रह स्तोत्र आहे, या नवग्रह स्तोत्रामुळे आयुष्यामध्ये नक्कीच आपल्या बदल घडेल. आपल्याला अडलेली कामे पूर्ण होतील, आपल्या संकटांचं निवारण होईल, आपल्या इच्छा मनोकामनासुद्धा यामुळे पूर्ण व्हायला लागतील. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर माझ्या स्वामी शिवा मार्ग या चॅनलवर नवीन आहात आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण जेव्हा केव्हा असे महत्त्वाचे माहितीपूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ हा मिस करणार नाही आहेत. तर चला भेटूया असाच एक नवीन महत्त्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.